महात्मा फुलेंवरच्या डॉक्युमेंटरीची एक महत्त्वाची फाईल मंत्रालयामधून गायब झाली आहे। आता या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। वैदेही काणेकर अधिक माहिती देत आहेत। वैदेही, महत्वाची फाईल जी आहे ती मंत्रालयामधून गहाळ झालेली आहे। या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करण्यात येत होती आणि या संदर्भातली फाईल जी आहे ती रहस्यमयरित्या गायब झाली असल्याची माहिती मिळालेली होती। 28 ऑक्टोबरला तपासादरम्यान मूळ फाईल जी आहे ती आपल्या जागेवर नसल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार 14 नोव्हेंबरला या संदर्भात तक्रार जी आहे ती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलेली आहे। DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे यांनी ही तक्रार दिली असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। एकूण जर आपण बघितलं तर या एकूणच फाईलमधून 2017 ते 2020 दरम्यानच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी होत्या या फाईलमध्ये। त्या संदर्भात काही महत्त्वाचे दस्तावेज देखील होते, ते देखील गायब झाले असल्याचं सदर पूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे। या संदर्भात अज्ञाताविरुद्ध जरी गुन्हा दाखल केला असला तरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नेमकं कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, कोणाच्या संशयास्पद हालचाली आहेत, या सगळ्या गोष्टीवर सध्या लक्ष ठेवण्यात येत आहे। बरोबर, धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की मंत्रालयामधनं DGIPRच्या विभागामधनं आता ही फुलेंवरच्या डॉक्युमेंटरीची फाईलच गायब झाली आहे, तेव्हा सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे। आपण पाहतोय की महात्मा फुलेंवरच्या डॉक्युमेंटरीची फाईल चक्क मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणाहून गायब झालेली आहे। ती कुणी गायब केली आहे हे तपास सुरू आहे। त्याबद्दल आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल केल्याचं कळत आहे। महात्मा फुलेंवर एक डॉक्युमेंटरी येणार होती आणि त्याबाबतची एक फाईल मंत्रालयामध्ये होती, मात्र मंत्रालयातनं ती फाईल गहाळ झालेली आहे। आता याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे, सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।